हॅलो स्टुडंट्स, तर मी रोहन क्षीरसागर तुमचं या ऑनलाईन सेशनमध्ये स्वागत करतो. तर या ठिकाणी आपण पूर्वीच्या लेक्चरमध्ये पाहिलं होतं की आपण ऑसिलेशन्स चॅप्टरशी रिलेटेड नेक्स्ट पॉईंट पाहत होतो. सो द पॉईंट नेक्स्ट पॉईंट जो आहे तो म्हणजे स्प्रिंग ऑसिलेशन. ठीक आहे. तर स्प्रिंग ऑसिलेशनचा जो टाइप आहे तो टाइप बिलॉंग करतो सिंपल हार्मोनिक मोशन सोबत, बरोबर. आणि सिंपल हार्मोनिक मोशनच्या टाइम पिरियडचा जो फॉर्म्युला आहे तो आहे T = 2π√k अपॉन m असा. T = 2π√k अपॉन m. ठीक आहे. सो जर या ठिकाणी आपण ओके, सो या ठिकाणी आपण फॉर द कॉम्बिनेशन ऑफ स्प्रिंग्स, ओके, फॉर द कॉम्बिनेशन ऑफ स्प्रिंग्स जर पाहणार असो, ठीक आहे, म्हणजे आपण पॉइंटचं नाव असेल कॉम्बिनेशन ऑफ स्प्रिंग. मग त्या केसमध्ये सिंपल हार्मोनिक मोशन स्टडी करायचंय, कॉम्बिनेशन ऑफ स्प्रिंग्स. ओके. तर या ठिकाणी आपण फर्स्ट कॉम्बिनेशन डिस्कस करणार आहोत. सो द फर्स्ट कॉम्बिनेशन इज सेरीज कॉम्बिनेशन. कुठलं कॉम्बिनेशन पाहणार आहे आपण? फर्स्ट सेरीज कॉम्बिनेशन. ठीक आहे. मग आता सिंपल हार्मोनिक मोशन मध्ये आपल्याला स्प्रिंग ऑसिलेशन साठी सेरीज कॉम्बिनेशन स्टडी करायचं आहे. जर आपण अशा दोन स्प्रिंग घेतल्या ज्या सेरीज मध्ये कनेक्ट केल्यात, ठीक आहे, आणि त्याला मास m अटॅच केले. काय अटॅच केले? मास m. ठीक आहे. पहिल्याचा जो स्प्रिंग कॉन्स्टंट तो k1 आहे, दुसऱ्याचा स्प्रिंग कॉन्स्टंट k2 आहे. ठीक आहे. तर त्या केस मध्ये आपला जो याच्यावर अप्लाय होणारा फोर्स आहे तर इथं पहिल्याचं एक्सटेन्शन होईल E1, दुसऱ्याचं एक्सटेन्शन होईल E2. तर हे F1 = K1 E1 आणि F2 सॉरी फोर्स कॉन्स्टंट राहील इथे. फोर्स काय राहील? इक्वल, कारण मास सेम अटॅच आहे दोन्हीला. अप्लाय होणारा फोर्स सेम राहील. F = K2 E2. हे फर्स्ट इक्वेशन आणि हे सेकंड इक्वेशन. ठीक आहे. आता या ठिकाणी आपल्याला पहा पुढे काय भेटेल ह्या सिरीज कॉम्बिनेशन साठी. तर आपण जर पाहिलं तर E1 = F अपॉन K1 भेटेल अँड E2 = F अपॉन K2 भेटेल. ठीक आहे. तर या ठिकाणी आपण या पद्धतीने हे केलेलं आहे. सो टोटल एक्सटेन्शन, तर टोटल एक्सटेन्शन किंवा टोटल जी डिस्प्लेसमेंट आहे ती काय भेटेल? E = E1 + E2. ह्या इक्वेशन 3 वरून आपण त्याच्या व्हॅल्यूज काय करूया? पुट करूया. तर काय येईल? सो इट बिकम्स F अपॉन K1 + F अपॉन K2. So F constant is, so total extension is equal to F in bracket 1 upon K1 plus 1 upon K2. So hence as we know E is equal to total extension आणि सेरीजचा स्प्रिंग कॉन्स्टंट म्हणजे इक्विव्हॅलंट स्प्रिंग कॉन्स्टंट आणि इक्विव्हॅलंट एक्सटेन्शन याच्यासाठी. मग हे काय इक्वेशन? F अपॉन Ks = F 1 upon K1 plus 1 upon K2. F गेट कॅन्सल. आपल्याला व्हॅल्यू कशाची पाहिजे? आपल्याला व्हॅल्यू पाहिजे Ks ची. मग हे क्रॉस मल्टिप्लिकेशन वगैरे करून रेसिप्रोकल घ्यावा लागेल त्याचा. 1 upon Ks घेतलं, हे क्रॉस मल्टिप्लाय केलं, हे येईल K1 plus K2 upon K1 K2. सो हेन्स सिरीज कॉम्बिनेशन साठी येणारा
जो इक्विव्हॅलंट स्प्रिंग कॉन्स्टंट आहे, इक्विव्हॅलंट स्प्रिंग कॉन्स्टंट लक्षात येतं तुमच्या K1 K2 अपॉन K1 प्लस K2 हा येईल सिरीज. जर दोन स्प्रिंग काय असतील सिरीज मध्ये ऑक्सिलेट होत असतील तर. ठीक आहे. सो देन मग आता याचं टाइम पिरियड आणि फ्रिक्वेन्सीचं इक्वेशन काय येणार आहे? कशाचं? टाइम पिरियड आणि फ्रिक्वेन्सी. सो टाइम पिरियड t is equal to 2 pi in root k upon m. सो इथे काय लिहावं लागेल? ks. सो इज इक्वल टू काय? 2 pi in root of k1 k2 upon k1 plus k2 upon m. बरोबर? म्हणजेच हे कसं लिहिता येईल? 2 pi in root of k1 k2 upon m into k1 plus k2 या फॉर्म मध्ये. ठीक आहे. हे झालं सिरीज कॉम्बिनेशन साठी. हे कशासाठी झालं? सिरीज कॉम्बिनेशन साठी. ठीक आहे. तर परत एकदा पहा, मी परत एकदा डिस्क्राइब करतोय सगळं, परत एकदा सांगतो मी सर्व काही. तर मी पहिल्यांदा कोणत्या कॉम्बिनेशन साठी घेतलंय? सर्व एकाच ठिकाणी घेतो मी. आता मी सुरुवातीला सिरीज कॉम्बिनेशन साठी घेत होतो. ठीक आहे. परत घेतोय मी व्यवस्थित. तर सिरीज कॉम्बिनेशन. तर सिरीज कॉम्बिनेशन मध्ये आपण काय करतोय? आपण एक स्प्रिंग घेतो, दोन स्प्रिंग घेतो या पद्धतीच्या. त्याला मास m अटॅच आहे. याचा स्प्रिंग कॉन्स्टंट K1 आहे, याचा K2. इथे होणार आहे एक्सटेन्शन E1 E2. सगळीकडे इक्विव्हॅलंट फोर्स अप्लाय होईल. मग F इज इक्वल टू काय? E1 K1 हा F इज इक्वल टू काय? E2 K2 सेकंड स्प्रिंग साठी. हेन्स याच्यावरून काय येईल? इक्विव्हॅलंट हे E1 प्लस E2. याच्यावरून E1 E2 ची व्हॅल्यू घेता येतील आपल्याला, त्या इथे लिहिले. आणि F ची व्हॅल्यू काय? E ची व्हॅल्यू काय? F इज इक्वल टू KS E1. बरोबर? मग इक्विव्हॅलंट स्प्रिंग कॉन्स्टंट साठी घेतला आपण. हे कसं येईल? F अपॉन KS इज इक्वल टू F अपॉन K1 प्लस F अपॉन K2. F कॉन्स्टंट, F कॉमन घेतला. F KS इज इक्वल टू F इन ब्रॅकेट 1 अपॉन K1 प्लस 1 अपॉन K2 या फॉर्म मध्ये. F कॅन्सल. आपण सॉल्व केलं. मग KS इज इक्वल टू काय आलं? K1 K2 अपॉन K1 प्लस K2 च्या फॉर्म मध्ये. ठीक आहे. मग अशाच नंबर ऑफ स्प्रिंग साठी तुम्ही काय करू शकता? इक्विव्हॅलंट स्प्रिंग कॉन्स्टंट कॅल्क्युलेट करू शकता. हेन्स दोन गोष्टी पाहिजेत आपल्याला. टाइम period for this combination, t is equal to 2 pi in root ks upon m. So t is equal to काय? 2 pi in root k1 k2 upon m into k1 plus k2. Okay. So after this frequency. मग फ्रिक्वेन्सी मध्ये आपण काय करतो? t चा रेसिप्रोकल घेतो. चा काय करतो? सॉरी, आपला फॉर्म्युला थोडासा चुकलाय. तर t इज इक्वल टू काय? 2 पाय इन रूट ऑफ m अपॉन k s आहे. यावरून t इज इक्वल टू काय? 2 पाय m आणि हे अपॉन येईल K1 K2 प्लस K1 प्लस K2. म्हणजेच हे काय? t इज इक्वल टू 2 पाय इन रूट ऑफ m K1 plus K2 upon K1 K2. ओके. सो यावरून फ्रिक्वेन्सी आपल्याला माहिती आहे n इज इक्वल टू 1 अपॉन t असतं. म्हणजे याचा रेसिप्रोकल घ्यावा लागेल. म्हणजेच n इज इक्वल टू 1 अपॉन 2 इन रूट ऑफ K1 K2 अपॉन m K1 प्लस K2 त्या फॉर्म मध्ये. ठीक आहे. तर या पद्धतीने हे सिरीज कॉम्बिनेशन साठी झालं. कशासाठी झालं? सिरीज कॉम्बिनेशन. आता आपल्याला पाहिजे पॅरलल कॉम्बिनेशन. आता आपल्याला कशासाठी पाहिजे? वी हॅव टू स्टडी फॉर द पॅरलल कॉम्बिनेशन. सो हाऊ वी स्टडी फॉर द पॅरलल कॉम्बिनेशन? जस्ट लुक हियर.
So for the parallel combination, just look over here. So या पद्धतीने आपण दोन स्प्रिंग घेणार आहे. इथे याचा स्प्रिंग कॉन्स्टंट K1 याचा K2 होणार एक्सटेन्शन काय राहील दोन्हींचं सेम. दोन्हींचं जे एक्सटेन्शन होईल सपोज ही असेल, याचं जे मास आहे ते अटॅच M आहे आणि दोन्हीवर फोर्स वेगळा अप्लाय होईल. फोर्स काय होईल डिफरंट अप्लाय होईल. ठीक आहे. मग त्या केस मध्ये जर आपल्याला फाइंड करायचं झालं तर हे काय येईल F1 इज इक्वल टू येईल K1E आणि F2 इज इक्वल टू येईल K2E. बरोबर. म्हणजे E कॉन्स्टंट आहे, म्हणजे आपल्याला या ठिकाणी काय काढावं लागेल रिझल्टंट फोर्स F इज इक्वल टू F1 प्लस F2 घ्यावा लागेल. बरोबर. मग व्हॅल्यू पुट करा आणि हा F इज इक्वल टू काय KPE म्हणजे इक्विव्हॅलेंट स्प्रिंग कॉन्स्टंट KP असेल इथे. बरोबर. सो हा KPE इज इक्वल टू K1E प्लस K2E. बरोबर. मग ह्या केस मध्ये KPE इज इक्वल टू E इन ब्रॅकेट K1 प्लस K2. E गेट कॅन्सल. सो KP इज इक्वल टू काय K1 प्लस K2 आणि n नंबर ऑफ स्प्रिंग साठी काय येईल तर KP इज इक्वल टू E K1 प्लस K2 प्लस डॉट 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 प्लस Kn ह्या फॉर्म मध्ये. ठीक आहे. सो आता याच्यासाठी टाइम पिरियड काय आहे. ठीक आहे. याच्यासाठी येणारा टाइम पिरियड पहा व्यवस्थित. तर आपल्याला व्हॅल्यू भेटलेला आहे. सो टाइम पिरियड फॉर पॅरलल कॉम्बिनेशन असं म्हणूया. टाइम पिरियड फॉर parallel combination. Okay, so T is equal to 2 pi root of M upon Kp. M upon Kp ह्या फॉर्म मध्ये. So hence T is equal to 2 pi root of M upon K1 plus K2 च्या फॉर्म मध्ये. ठीक आहे. M upon K1 plus K2 च्या फॉर्म मध्ये. ठीक आहे. अँड फ्रिक्वेन्सी जी आहे. ठीक आहे. फ्रिक्वेन्सी काय n इज इक्वल टू 1 अपॉन 2 पाय इन रूट ऑफ K1 प्लस K2 अपॉन M या फॉर्म मध्ये. ठीक आहे. तर या पद्धतीने टाइम पिरियड आणि फ्रिक्वेन्सी या गोष्टी ह्या कॉम्बिनेशन साठी आपण काय करू शकतो फाइंड करू शकतो. हे नीट साठी तुम्हाला महत्त्वाचं आहे. तर हे फॉर्म्युले तुम्ही लक्षात ठेवायचे आणि एकदम व्यवस्थितपणे ध्यानात ठेवायचे. ठीक आहे. आता याच्यासाठी असणारे रिमार्क्स ते लक्षात घ्या. तुमच्या नीट एक्झाम साठी उपयुक्त असे असतील ते. तर काय रिमार्क्स आहेत ते व्यवस्थित पाहूया इथे. तर रिमार्क पहा. रिमार्क फर्स्ट सिरीज कॉम्बिनेशन साठी रिमार्क आहे. सिरीज कॉम्बिनेशनला पहिला रिमार्क काय आहे आपलं जे सिरीज कॉम्बिनेशनचं इक्विव्हॅलेंट येणार आहे Ks इज इक्वल टू काय K1 K2 अपॉन K1 प्लस K2. ठीक आहे. आणि सेकंड रिमार्क काय आहे फॉर n नंबर ऑफ स्प्रिंग्स म्हणजे n नंबर ऑफ स्प्रिंग्स असतील आणि त्यांचे स्प्रिंग कॉन्स्टंट K1 K2 K3 डॉट 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 Kn असेल तर त्या केस मध्ये Ks काय येईल 1 अपॉन Ks इज इक्वल टू 1 अपॉन K1 प्लस 1 अपॉन K2 प्लस 1 अपॉन Kn. ठीक है. If n number of springs are identical म्हणजेच K1 is equal to K2 is equal to K3 is equal to dot 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 Kn is equal to K असेल. बरोबर. म्हणजे सगळ्यांचा स्प्रिंग कॉन्स्टंट इक्वल असेल तर Ks is equal to काय येईल
के अपॉन एन. हे झाले रिमार्क. अतिशय सोपे शॉर्टकट मध्ये तुम्हाला शॉर्टकट दिलेले ते रिमार्क तुम्ही लक्षात ठेवायचे. हे झाले सिरीज कॉम्बिनेशन साठी. ओके. देन remarks for parallel combination. ओके. तर आता पॅरलल कॉम्बिनेशन साठी रिमार्क काय, तर तुम्हाला माहिती आहे पहिला जो रिमार्क आहे तो आहे Kp इज इक्वल टू काय K1 प्लस K2. ठीक आहे. दूसरा जो रिमार्क है फॉर n नंबर ऑफ स्प्रिंग्स, तर काय Kp इज इक्वल टू काय K1 प्लस K2 प्लस डॉट 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 प्लस Kn. बरोबर. आणि जर स्प्रिंग्स काय असतील आयडेंटिकल असतील, फॉर आयडेंटिकल स्प्रिंग्स, or identical springs. So Kp is equal to